सध्याच्या निवडणूक प्रक्रियेवर काही शंका असल्याने त्यावर चर्चा करण्याकरता सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांचा शिष्टमंडळामध्ये समावेश आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांबरोबर राज ठाकरे सहभागी होणं हे महत्त्वाचं मानलं जात आहे। सरकारनं शेतकऱ्यांकरता जाहीर केलेली मदत फसवी असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज पूर्ण माफ होत नाही तोपर्यंत शेतकरी पुन्हा उभं राहणं शक्य नाही असं खडसे म्हणाले। अलिबागमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावलेही उपस्थित होते। विकास गोगावले देखील यंदाची जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याने महाड इथून विकास गोगावले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई सोलापूर बेंगलोर विमानसेवा 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरेंनी सोलापूर विमानतळावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला। पुणे शहरामध्ये अनधिकृत फ्लेक्स लावून आगामी निवडणुकीकरता स्वतःची जाहिरात करणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ही चूक महागात पडणार आहे। उमेदवारी अर्ज भरताना फ्लेक्सचा दंड भरला की नाही हे तपासलं जाणार आहे। याचं नाहरकत प्रमाणपत्र नसल्यास अर्ज बाद होऊ शकतो। फ्लेक्सबाजी थांबवण्याकरता प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेलाय। दिवाळी आणि छठपूजेनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रचंड गर्दीची रेल्वे प्रशासनानं दखल घेतली असून यंदा मध्य रेल्वेकडून विक्रमी 1662 उत्सव विशेष गाड्या चालवण्यात आल्या आहेत। यामध्ये 1432 गाड्या मध्य रेल्वेच्या तर उर्वरित इतर रेल्वे झोनच्या आहेत। या सगळ्या गाड्यांपैकी आतापर्यंत तब्बल 79.37% आरक्षण पूर्ण झालेलं असून बहुतेक गाड्या हाऊसफुल होण्याच्या मार्गावर आहेत। मेट्रोच्या प्रवाशांकरता दिलासादायक बातमी आहे। मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मेट्रो प्रवाशांकरता व्हॉट्सअप ॲपवरून तिकिटाची सुविधा उपलब्ध केलेली आहे। या सेवेचा लाभ घेण्याकरता प्रवाशांना स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉट्सअप अकाउंटवरूनच थेट तिकीट खरेदी करू शकणार आहेत। मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधील प्रवाशांना आता कामावर लेटमार्क लागणार नाही। कर्जत स्टेशन यार्ड रिमॉडेलिंग करून आधुनिक रूट रिले इंटरलॉकिंग सुरू केलेले आहेत। सुमारे 30 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प अखेर 74.53 कोटी रुपये खर्च करून पूर्ण केला गेलाय। कामगारांकरता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। कर्मचारी भविष्य निधी संघटनेने सदस्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण म्हणजे 100% रक्कम काढण्यास परवानगी दिलेली आहे। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। सुमारे 85,000 एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून 6,000 रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला। राज्य सहकारी बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांना 14% दिवाळी बोनस जाहीर केलाय। कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही 10,000 रुपये दिवाळी भेट देण्यात आली। यामुळे बँक कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे। निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी, प्रोत्साहन भत्ता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याच्या कामाचा मोबदला मिळत नाही म्हणून राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे केलेल्या कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्ती वेतन मिळावं याकरता उद्या अंगणवाडी सेविकांकडून आझाद मैदानावर आंदोलन केलं जाणार आहे। दिवाळीमध्ये मिठाईपेक्षा सुकामेवा भेट देण्याचा कल वाढलेला आहे। सुकामेव्यावरील वस्तू आणि सेवा कर कमी केल्याने सुकामेव्याच्या दरामध्ये किलोमागे 100 रुपयांची घट झालेली आहे। सोमवारी चांदीच्या भावात 11,000ची वाढ होऊन ती 1,80,000 रुपयांवर पोहोचली। तर सोन्याच्या दरात 1,700 रुपयांनी वाढ झाली। सध्या सोन्याचे दर 1,24,700 रुपयांवर गेलेले आहेत। राज्यभरातील नागरी संस्था रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे आणि खुल्या मॅनहोल्समुळे होणाऱ्या अपघातांची दखल गांभीर्याने घेत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी नोंदवली आहे। नागरिकांच्या मृत्यू आणि दुखापतीसाठी कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्याची वेळ आली आहे। जर खड्ड्यांमुळे मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबाला 6 लाखांची भरपाई मिळणार आहे।
देशातील किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये तब्बल 8 वर्षाच्या नीचांकीवर म्हणजेच 1.54% घसरली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये हा दर 2.07% इतका होता, तर गेल्या वर्षी सप्टेंबर 2024 मध्ये तो 5.49% होता। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी गडचिरोलीचा काही भाग वगळता संपूर्ण महाराष्ट्रातून माघार घेतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं। 3 दिवसांअगोदर म्हणजे शुक्रवारी मोसमी वाऱ्यांनी अहिल्यानगर अकोलापर्यंत माघार घेतली होती। त्यानंतर एक दिवस मोसमी वाऱ्याचा प्रवास खोळंबला होता। आजपासून राज्याच्या अनेक भागात वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। 14 ते 18 ऑक्टोबर या 5 दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कित्येक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। रेल्वे प्रवाशांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे। आता लवकरच वंदे भारत वातानुकूलित स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे। किनेट रेल्वे सोल्युशन्स हे इंडो रशियन जॉईंट व्हेंचर पुढील आठवड्यामध्ये त्यांच्या पहिल्या एसी कोचच्या डिझाईनचं अनावरण करणार आहे। कोकण रेल्वे महामंडळानं रेल्वे रुळांच्या दुपदरीकरणासह नवीन 5 प्रस्तावित रेल्वे स्थानकांचा प्रस्ताव मांडला आहे। यात गोव्यातील 3 स्थानकांचा समावेश आहे। गोव्यात सारजोरा, नेवरा आणि मये इथं मिळून 3 नवीन रेल्वे स्थानकं होणार आहेत। सिंधुदुर्ग ते रत्नागिरीपर्यंतच्या भागात 2 नवीन रेल्वे स्थानकं होणार आहेत। वसई विरार महापालिका क्षेत्रात 15 नोव्हेंबरपर्यंत टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मीटरवर आधारित सेवा सुरू करण्याकरता मुदत देण्यात येते। या क्षेत्रात मीटरवर आधारित टॅक्सी रिक्षा सेवा 15 नोव्हेंबरपासून सुरू करावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। राज्यभरात कापसाच्या बाजारभावात घसरणीचा कल दिसून येत असून येत्या आठवड्याच्या तुलनेमध्ये दर 4.26% खाली आलेले आहेत। जामखेड शहरातील रेणुका कला केंद्रामध्ये घुसून तोडफोड आणि दहशत माजवणाऱ्या टोळीवर पोलिसांनी धडक कारवाई केली। स्थानिक गुन्हे शाखेनं या कारवाईमध्ये 7 आरोपींना जेरबंद करत एक गाठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि पांढरी स्कोडा असा एकूण 6,53,000चा मुद्देमाल जप्त केलाय। राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह सामान्य माणसांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानग्रस्तांना मदत करण्याकरता वर्धा पोलीस दल समोर आलंय। 1,800 पोलिसांनी आपला 1 दिवसाचा पगार देण्याकरता पुढाकार घेतलेला आहे। मावळातील पवना धरणावर राष्ट्रीय नौकानयन स्पर्धेचा जलथरार रंगला। पवना धरणामध्ये रंगलेला हा जलथरार फक्त या स्पर्धेपुरता मर्यादित नाही, तर पुढे ऑलिम्पिक आणि त्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवण्याकरता ही लढाई आतापासूनच सुरू झालेली आहे। अहिल्यानगर तालुक्यात धनगरवाडी परिसरात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी हनुमंत शिखारे यांचा अपघाती मृत्यू झाला। या घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। यावेळी नगर संभाजीनगर महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याचं बघायला मिळालं। यंदाचं वर्ष आपण संत ज्ञानेश्वरांचं 750वं वर्ष म्हणून साजरा करतोय। यावर्षी सरकार संत ज्ञानेश्वर माऊलींवर सिनेमा साकारणार आहे। याबाबतची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी केली। ईपीएफओच्या EPS 95 अंतर्गत असलेल्या निवृत्त कर्मचाऱ्यांनी किमान पेन्शन मासिक 7,500 रुपये करण्याची मागणी निवृत्त कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते। याकरता आंदोलनही करण्यात आलं, मात्र मागणी मान्य होत नसल्यानं तीव्र आंदोलन करू असा इशारा निवृत्त कर्मचाऱ्यांनी दिलाय। सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी होते। 15 मिनिटांच्या प्रवासाकरता तास ते 1.5 तास खर्च होतो, परंतु आता मुंबईकरांची ही डोकेदुखी थांबणार आहे। मुंबईत 70 किलोमीटरचे भुयारी मार्ग उभारण्याचा विचार MMRDAनं सुरू केलेला आहे। खोकल्यावरील कोल्ड्रिप सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये अनेक मुलांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण ईडीनं नेसन फार्मास्युटिकल्स या औषध कंपनीशी संबंधित ठिकाणांवर कारवाई करत या कंपनीचा उत्पादन परवाना रद्द केला। तसंच ही कंपनी त्वरित बंद करण्याचेही आदेश दिले। धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून कला केंद्रांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। दरम्यान ही कारवाई तात्काळ थांबवण्याची मागणी कला केंद्रातील महिलांनी केली आहे। शेकडो कला केंद्रातील महिलांनी एकत्र येत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं।
एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लागलेले आहेत। अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीचे नेते आणि कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत। जिथे जिथे शक्य तिथे महायुती म्हणून लढणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर काही ठिकाणी युती झाली नाही तर तिथे मैत्रीपूर्ण लढत असेल असंही फडणवीसांनी म्हटलंय। तसंच कुणीही कुणासोबत जाऊ द्या तरीही या निवडणुकीत भाजप आणि महायुतीचाच विजय होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही, पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे। पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे। पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत। अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल। मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणीही टीका करणार नाही। काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण, वीज माफी यासह कुठल्याही योजना बंद करण्याचा विचार नाही। सध्या संकटामुळे आमच्यावर मोठा भार आहे, मात्र सगळ्या योजना व्यवस्थित चालतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। तर अतिवृष्टी आणि महापुरानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याची सुरुवात झालेली आहे असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही। सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे, कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही। एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते, कारण आता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे, पण आत्ता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल। आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत, लाडकी बहिणीची योजना असेल, शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल, यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही। दिवाळीपूर्वी मदत मिळणार होती शेतकऱ्यांना, त्या संदर्भात काय अपडेट? मदत मिळणं सुरू झालेलं आहे। मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो, त्याची सुरुवात झालेली आहे। पण याला काही कालावधी लागतो, ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो, त्यामुळे ही मदत देणं सुरू केलेलं आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी-12वीच्या परीक्षांची तारीख घोषित केली आहे। इयत्ता 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी 2026ला आणि 18 मार्च 2026च्या दरम्यान होणार आहे, तर 10वीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान होणार आहे। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा ठरल्याप्रमाणे 14 ऑक्टोबरला सुरू होणार आहेत। त्यामुळे सोशल मीडियातून फिरत असलेले परीक्षा पुढे ढकलण्याचे परिपत्रक बनावट आहे। कोणतेही असे परिपत्रक काढण्यात आलेले नाही, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन मुंबई विद्यापीठानं केलं आहे। जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याकरता राज्य शासनानं जिल्ह्यातील 12ही तालुके आपत्तीग्रस्त म्हणून घोषित केलेले आहेत। त्यातील 10 तालुके पूर्णतः बाधित आणि 2 तालुके अंशतः बाधित घोषित करण्यात आले। जळगाव जिल्ह्यामध्ये कापूस उत्पादनामध्ये 30% घट होण्याची शक्यता आहे। यंदा कापसाच्या लागवडीच्या क्षेत्रफळात घट होणार असून उत्पादनामध्ये 3 ते 4 लाख गाठींची घट होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात ऐन दिवाळीत कांद्याचे भाव अजून कोसळण्याची शक्यता आहे। दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांद्याचा साठा उपलब्ध आहे। या सगळ्याच परिस्थितीत कांद्याचा बफर स्टॉक उपलब्ध होणार असल्याने भाव कोसळू शकतात असं कांदा निर्यातदारांनी सांगितलं। पाटण तालुक्यातील दिवशी घाट हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनू लागलाय। चारचाकी समोर रस्त्यावर बिबट्याने ठाण मांडल्याने नागरिकांची घाबरगुंडी उडाली।
अभिनेता सुनील शेट्टी यांचं नाव आणि फोटो व्हिडिओ विना परवाना वापरून बनावट व्हिडिओ तयार करणाऱ्यांना कोर्टानं दणका दिलाय. AI डीप फेक फोटो व्हिडिओ आणि त्याच्या खोट्या जाहिरातींना मुंबई उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. बीडच्या केश शहरातील बसस्थानकासमोर चायनीज सेंटर चालवत असणाऱ्या एका दुकानदारावर धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. भर रस्त्यात LPG टँकर थांबवून गॅस सिलेंडर रिफिलिंग करणारं सेंटर छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरामध्ये उघडकीस आलंय. आमदार बम यांनी हा प्रकार उघडकीस आणला. हा अवैध गॅस रिफिलिंगचा अड्डा नेमका कोण चालवतो याचा शोध सुरू आहे. समृद्धी महामार्गावर 15 पोलीस मदत केंद्र सुरू होणार आहेत. नागपुरामध्ये गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे आता अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळणार आहे. परत एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. मनसे महाविकास आघाडीसोबत आली तर आम्हाला फरक पडणार नाही. कोकणातील आणि रायगडमधील मनसेची ताकद कमी आहे, त्यामुळे अडचण भासणार नाही असं वक्तव्य भरत गोगावले यांनी केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती एकत्रित लढणार असं स्पष्टीकरण विदर्भ विभागीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. जिथे स्थानिक समीकरणांमुळे महायुती होणं शक्य होणार नाही तिथे मैत्रीपूर्ण लढती होतील आणि कुठल्याही परिस्थितीत घटक पक्षांवर टीका करायची नाही असे निर्देश देवेंद्र फडणवीसांनी दिले. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी धाराशिवमधील वाघे गव्हाण या पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबई जलमय होऊ नये याकरता महापालिका दरवर्षी जलवाहिन्यांची सफाई आणि देखभाल यावर कोट्यवधींचा खर्च करते. पण गेल्या 5 वर्षांमध्ये त्यात 53% वाढ झालेली आहे. दुसरीकडे तक्रारींमध्ये 40% वाढ झाली आहे. खर्चात 53% वाढ होऊनही मुंबईची तुंबई कायमचीच आहे. भारतीय समाजाचा सौंदर्य दृष्टिकोन झपाट्यानं बदलतोय. आज पाश्चिमात्य सौंदर्याच्या प्रतिमांचं आकर्षण वाढतंय. या बदलत्या दृष्टिकोनातून तब्बल 1 लाख कोटी रुपयांचा कॉस्मेटिक सर्जरी उद्योग उभारला गेलाय. पुणे शहरातील परवानाधारक फटाका विक्रेत्यांना यंदाच्या दिवाळीत 11 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीमध्ये 24 तास दुकानं आणि स्टॉल्स खुले ठेवण्यास पोलीस प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत पुणेकरांना कोणत्याही वेळी फटाके खरेदी करता येणार आहे. मुंबईतील ब्रिटिशकालीन एल्फिस्टन पुलाचं पाडकाम रखडणार आहे. पुलाचा रेल्वे मार्गिकेवरील भाग हटवण्याकरता रेल्वेचा ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्या अनुषंगानं महारेलनं पश्चिम रेल्वेला पत्र पाठवलेलं आहे. मात्र 59 कोटींचं शुल्क दिल्याशिवाय पाडकामाला परवानगी देण्यास पश्चिम रेल्वे तयार नाहीये. तर अवाजवी शुल्क देण्यास महारेलनं नकार दिलेला आहे. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार योजनेचा निधी शाळांना गेल्या 4 महिन्यांपासून मिळालेला नाही. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यापासूनच निधीच मिळालेला नसल्यानं पोषण आहार योजनेकरता शाळांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. त्यामुळे शिक्षकांनाच पदरमोड करून पोषण आहार उपलब्ध करावा लागत असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे. पुढील 4 दिवसांमध्ये शाळांना 4 महिन्यांचा निधी एकत्रित वितरित केला जाणार असल्याचं स्पष्टीकरण शिक्षण विभागानं दिलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीमध्ये माजी अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या जागा आरक्षित झाल्यानं ते यंदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे यंदा नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आदिवासी समन्वय मंच भारत या संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. नागपूरसह 17 राज्यांमध्ये आदिवासी समन्वय मंच भारत संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. एक महत्त्वाची बातमी. भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदमांवर कठोर शब्दात टीका केलेली आहे. रामदास कदमांची नक्कल करत त्यांनी जहाल शब्दात कदमांना खडेबोल सुनावलेले आहेत. बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत कदमांनी केलेल्या आरोपांवर जाधवांनी एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारलेत. दुसरीकडे सावली बारवरूनही जाधवांनी कदमांवर टीकेचे आसूड ओढलेत. आईला आमच्या कोकणातला जो एक
कोण तो? अरे कोण? याला ठाणेकर गारटले काय रे? मला ऐकायला येत नाही. उद्धव साहेब मला झोप येत नाही. उद्धव साहेब मला झोप येत नाही. मला त्रास होतो. मला त्रास होतो. माहिती आहे ना, त्या आईला झेंडू बामची मी ऍडव्हर्टाईज एवढी केली, मला रॉयल्टी मिळायला पाहिजे. हा आईला ते छमछम रामदास तो आहे ना, काय तो छमछम, हा हो, पण तो बारवाला छमछम बायकांच्यावर पैसे उडवणार, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमच्यासारखे कोण जात असतील ते बायका नाचवायच्या, त्याच्यावर पैसे उडवायचे आणि ते गोळा कोणी करायचे? रामदास कदमान. बरं, रामदास कदम गृहमंत्री, गृहराज्यमंत्री होता, म्हणतो 30 वर्षापूर्वीचा माझा बार आहे. म्हणजे 30 वर्ष हे छमछम चालू होतं. या महाराष्ट्रामध्ये तुमचं तोंड सुद्धा कोणी बघू नये आणि तोंड डावण्याच्या लायकीचे तुम्ही नाहीत. आईच्या नावावरच्या बार मध्ये तुम्ही बार बाला नाचवता, तेथून पैसे कमवता आणि ते लोकांना वाटता आणि तुमच्या त्या घाणेरड्या तोंडानं तुम्ही मातोश्री बद्दल बोलता. शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकीय भांडवल का? त्या पक्षाचे प्रमुख काय बोलले नाहीत? मला विचारायचं एकनाथराव शिंदेना, शिवसेना प्रमुखांच्या बद्दल अशा प्रकारचं भाष्य केल्यानंतर तुम्ही खरोखर जर शिवसेना प्रमुखांना मानणारे होतात, खरोखर जर तुम्ही शिवसेना प्रमुख तुमचे जर आदर्श होते, तर त्या रामदास कदमची जीभ का हसडलीच नाही? तुम्ही हसडायला पाहिजे होती.